नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट अशी कोथिंबीर वडी। तर कोथिंबीर वडी बनवताना आपण कुठली पीठं वापरणार आहोत, फक्त बेसनच नाही तर आणखीन वेगवेगळी पीठं देखील आपण वापरणार आहोत। त्याचबरोबर वडी बनवताना कुठली काळजी घ्यायला हवी, प्रत्येक साहित्याचं काय प्रमाण असायला हवं हे देखील आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने वडी बनवलेली आहे त्या साहित्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर ही वडी अगदी 8ही दिवस जशीच्या तशी राहते, अगदी व्यवस्थित टिकते। ही वडी वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत बनते। तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे आपण एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून सुकवून बारीक कापून घेतलेली आहे। कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीर खूप आधीच स्वच्छ धुवून सुकायला ठेवायची आहे, ज्यामुळे तिच्यामध्ये पाण्याचा अंश कमी राहील। इथे आपल्याला एका वाटीच्या साहाय्याने 2 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे। सगळी पीठं अगदी व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत। त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा घालून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धी वाटी पांढरे तीळ आपल्याला घ्यायचे आहे। त्यातले अर्धेच तीळ आपण इथे वापरणार आहोत। हे सर्व साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला लागेल तसं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आपला गोळा रेडी आहे। स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण प्लेटला तेल लावून घेणार आहोत। तेल लावून झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये पांढरे तीळ स्प्रेड करून घ्यायचे आहेत। प्लेटला सगळीकडून व्यवस्थित तेल लावायचं आणि तुम्हाला आवडतील तेवढे तीळ तुम्ही लावून घेऊ शकता। आता पिठाचा गोळा आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने एकसारखा आपल्याला प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला त्यावरती पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। आता हे पांढरे तीळ तुम्हाला हवे तेवढे तुम्ही इथे वापरू शकता। त्याने वडी अतिशय टेस्टी बनते आणि हेल्दी देखील बनते। आता तुम्ही पाहू शकता आपण याच वाटीच्या साहाय्याने सगळं साहित्य इथे मोजून घेतलेलं आहे। तर आता स्टीमरमधलं पाणी गरम झालेलं आहे आणि आता आपण प्लेट स्टीमरमध्ये ठेवून देणार आहोत आणि झाकण ठेवून अगदी 20 मिनिट भर आपल्याला ही वडी यामध्ये छान स्टीम करून घ्यायची आहे। आता 20 मिनिट पूर्ण झालेले आहेत। आपण नाईफच्या साहाय्याने पाहूया की आपली वडी व्यवस्थित शिजली आहे की नाही। नाईफ क्लीन बाहेर आला म्हणजे वडी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता ती इथे आपण वडी थंड करून घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला नाईफच्या साहाय्याने कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली वडी अगदी व्यवस्थित बनलेली आहे। अगदी भरपूर पांढरे तीळ आपल्याला दिसत आहेत आणि वडी देखील अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। तर याच पद्धतीने वडी बनवून तुम्ही नक्की पहा, अतिशय चविष्ट होते आणि खूप जास्त खुसखुशीत आणि क्रिस्पी होते। आता तुम्ही इथे वडीचे हवे त्या आकारामध्ये तुकडे करून घेऊ शकता। तुम्हाला जेवढा आकार मोठा, छोटा किंवा कोणताही हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे कट्स देऊन घ्या। मी इथे स्क्वेअरमध्येच कट करत आहे। इथे तुम्ही पाहू शकता की वडी अतिशय खुसखुशीत बनलेली आहे। त्याला आतमध्ये असे लेयर्स आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला आता ती समजते की खूप खुसखुशीत बनलेली आहे। इथे तेल गरम झालेलं आहे आणि आता तेलामध्ये आपण वड्या घालून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता वड्यांना अगदी सगळ्याही बाजूने गोल्डन रंग आलेला आहे। इथपर्यंत आपल्याला वडी व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि आता आपल्याला वडी टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे। अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहे। तुम्ही हवं तर कमी तेलाचा वापरून शालो फ्राय देखील करून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांचा रंग अतिशय सुरेख आलेला आहे
पांढरे तिळही अतिशय सुरेख दिसत आहेत वडीवरती आणि वडीला आतपर्यंत एकसारख्या लेयर्स आलेल्या आहेत, ज्यामुळे आपली वडी अतिशय खुसखुशीत बनलेली आहे आणि वरून अगदी क्रिस्पी बनलेली आहे। तर ही वडी बनवण्याची जी पद्धत होती ती अतिशय सोपी आहे, साधी आहे, झटपट होणारी आहे, वेळखाऊ प्रोसेस नाही आणि आपण वेगवेगळी पीठं वापरल्यामुळे वडी हेल्दी देखील बनते। तर याच पद्धतीने वडी तुम्ही नक्की बनवून पहा। आता आपण इथे पाहणार आहोत की आपली वडी किती क्रिस्पी बनलेली आहे। तुम्ही पाहू शकता, आवाजावरूनच समजते की वडी किती क्रिस्पी बनलेली आहे। त्याचबरोबर ती आतून अतिशय खुसखुशीत देखील आहे। या पद्धतीने त्याला लेयर्स आलेले आहेत आणि हे पहा, आपण एक वडी तोडून पाहिलेली आहे, अतिशय खुसखुशीत आहे आणि वरून कुरकुरीत देखील आहे। तर ही वडी बनवताना आपण एका वाटीच्या साहाय्याने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं। तर तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि त्या वाटीच्या साहाय्याने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। तर वडी बनवताना जर आपण कोथिंबीर आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित वापरलं तरच वडी खुसखुशीत आणि क्रिस्पी व्हायला मदत होते, नाहीतर मग वडी चिवट किंवा दाटसर होते। त्यामुळे तुम्ही हे प्रमाण वापरून अगदी परफेक्ट कोथिंबीर वडी नक्कीच बनवू शकता। वडीचा लूक तुम्ही पाहू शकता, अगदी अप्रतिम आलेला आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।